काही नेते म्हणतात अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणार, मात्र ते पाडू शकत नाहीत असं म्हणत रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटलांवर निशाणा साधलाय। तर यासोबतच त्यांनी नागरिकांना स्वार्थी राजकारणाचे समर्थन करणार का असा सवाल करत विरोधकांना टोला लगावलाय। गेल्या 10 वर्षात जीएसटी मधून चुकीच्या पद्धतीने लूट सुरू आहे, यामध्ये जनता भरडली गेली आहे असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय। त्याचप्रमाणे आता भाजपकडून खोटी आश्वासनं दिली जातील, मात्र या आश्वासनांना भूलू नका असं आवाहनही त्यांनी जनतेला केलंय। प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा काढून घेतल्यानं मतांमध्ये वाढ झाली आहे असा दावा प्रकाश शेंडगे यांनी केलाय। तर प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा काढला असता तरी आनंदराज आंबेडकरांनी पाठिंबा दिलाय आणि त्यामुळेच आपण 4 जूनला सांगलीमध्ये भंडारा आणि गुलाल उधळणार असल्याचा विश्वास शेंडगे यांनी व्यक्त केला। मतदारांना पैसे वाटण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये करत असतील म्हणून ते आमच्यावर अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आरोप करतायत असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय। त्याचप्रमाणे निवडणूक रोख्यातून मिळालेला पैसा वाटला हे चव्हाणांचं विधान पोरकटपणाचं होतं असंही ते म्हणाले। विश्वजित कदमांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटलांमागे आपली ताकद दाखवली आणि मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांना कात्रजचा घाट दाखवला अशी चर्चा सांगलीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। कारण मंगळवारी मतदानादरम्यान विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढलेत। फोटो काढताना त्यांनी पोस्ट देखील दिली आहे। त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय।